जळगावात पुरुषोत्तम मासानिमित्त महापुण्यदायी श्री गणेश याग संपन्न। जळगाव शहरातील सुदर्शन लॉन्स येथे पुरुषोत्तम मासानिमित्त महापुण्यदायी श्री गणेश याग व भव्य महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या 3 दिवसांच्या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पुरुषोत्तम मासाचे धार्मिक महत्त्व, आध्यात्मिक साधना व पुण्यप्राप्ती याबाबत यागादरम्यान मार्गदर्शन करण्यात आले। या विशेष मासात केलेल्या पूजा, जप, यज्ञ व दानधर्माला विशेष महत्त्व असल्याचे उपस्थितांना सांगण्यात आले। यानिमित्ताने विधिवत मंत्रोच्चारात श्री गणेश याग तसेच भव्य महायज्ञ पार पडला। दिनांक 21 मे रोजी या 3 दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली। याग आणि महायज्ञामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून पूजाअर्चा केली व धर्मलाभ घेतला। आयोजकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं हृदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भू गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया सिद्धिविनायक अष्टविनायक भगवान की जय। आनंदमय स्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दरूपियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येदि त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं ब्रह्मज्ञात्वया त्वं ध्यायन्ति नित्यं त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं समोर आताही वाटतं नाही याची आज पूर्णाहुती आहे। पूर्णाहुती काय असेल? प्रापंचिक गोष्टींनी निर्माण झालेला ताण, व्यावहारिक गोष्टींनी निर्माण झालेला ताण, ज्यात काही अवेळ होणं असेल, कीर्तनकार वेळेवर न येणं असेल किंवा भूक लागणं असेल, कार्यक्रमाच्या नियोजनामुळे थोडंफार वेळ मागे सरकणं असेल, कोणतंही कारण जरी असलं, हा प्रापंचिक ताण जरी असला तरी परमार्थामध्ये याची अडचण निर्माण होऊ नये असं संतांचं म्हणणं। संत असं म्हणाले, संपत्ती अथवा विपत्ती, संपत्ती अथवा विपत्ती कैसी करो कालवती परिणाम स्मरणाची स्थिती सायो श्रीराम गोपाल कशी निर्माण झाली तरी आपण नामस्मरण सोडू नये। आपण ते नाम घेण्याकरता या ठिकाणी एकत्र आलो। सद्गुरू सखाराम महाराजांच्या सानिध्यामध्ये, सद्गुरू प्रसाद महाराजांच्या सानिध्यामध्ये जेव्हा केल्या जाते तेव्हा गुरुजी संकल्प असं सांगतात की न्यूनातिरिक्त दोष परिहारार्थ आम्ही जे आता यज्ञ करत असताना कमी जास्त आहुत्या दिल्या असतील, कीर्तनाला बसले तरी कीर्तनात चित्त असणं गरजेचं आहे। हे असो नसो, समजा कधी असलं तरी नसलं तरी यज्ञाचं संपूर्ण फल प्राप्ती हेतू पूर्णाहुती होमं करिष्ये असा संकल्प आहे। आपण सगळे पूर्णाहुती आलोय, आपल्याला महाराजांनी
पूर्णाहुतीला बोलावलं. म्हणजे काय, आतापर्यंत आपण काही कमी जास्त केलं असेल, जास्त होतच नाही, परमार्थ जास्त कधी होत नाही. परमार्थ कसा Ranguna